विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली। आता ते सिरसाव गावामध्ये आहेत। दादा, तुम्ही पाहणी करताय, मराठवाड्यामध्ये सगळीकडेच पावसाने हाहाकार आहे आणि एकंदरीतच परिस्थिती बिकट आहे, काय परिस्थिती आहे? अतिशय बिकट परिस्थिती। मी आता बीडमधून धाराशिवमध्ये आलेलो आहे। आता परांड्याच्या सिरसावमध्ये अख्खं गाव पाण्याने वेढलेलं आहे। कित्येक लोक इथून दिसत आहेत, ते घर सगळे पाण्याने वेढलेले, ते लोक वरच्या स्लॅबवर बसलेले आहेत। आणि मला असं वाटतं अशी स्थिती असताना सरकारने जागरूकतेनं सगळ्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन फार उच्च स्तरावर करण्याची आवश्यकता आहे। कारण आता बीडमध्ये गेलो, इथे धाराशिवमध्ये आलो, तिथे हेलिकॉप्टरची उपलब्धता आवश्यक आहे। बोटी ह्या अद्ययावत असल्या पाहिजे। नुसती बोट काय पर्यटनासाठी नाही आहे, त्या बोटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ऑपरेशनची सगळी साधनं असली पाहिजे। परंतु ज्या माहिती येतात त्याच्यात ते ऑपरेशनची साधनंसुद्धा योग्य नाही। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका सगळ्यात आधी घेतली पाहिजे। दादा, एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडला आहे, त्याच्यामध्ये जमिनी जी आहेत ती खरडून गेलेत आणि जमिनी खरडून गेलेल्या जी जमिनी नुकसान झालं आहे त्याची तरतूद आपल्याकडे नाही आहे, ती करणं गरजेचं अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून होती। हे बघ, जमिनी खरडून जाणं NDRFच्या निकषात आहे याला, पण त्याला काय 30-35 हजार रुपये, 30-35 हजारामध्ये खरडून गेलेली जमीन पूर्ववत करता येत नाही। कारण एकरीने हेक्टरी 35,000 रुपये, हेक्टरी 35,000 रुपयामध्ये काय होणार आहे? जमीन जर पूर्ण खरडून जाणं हा प्रकार, शहरातल्या लोकांना जमीन खरडून जाणं हा प्रकार कळत नसतो, तो शेतकऱ्यांनाच कळतो। परंतु हजारो एकर जमीन खरडून गेली नसताना यालासुद्धा आता ओमदादा जसे बोलले तशा NDRFचे निकष तोडून विशेष पॅकेज या सगळ्या भागाला दिलं पाहिजे। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले शेतकरी लवकर मदत द्या अशी मागणी करतात। सणासुदीचे दिवस तोंडावरती आहेत, पीक सगळं मातीमोल झाले, याबाबत आपण काय मुख्यमंत्र्यांशी बोलणार वगैरे? बोलू निश्चित, कारण मी आता 2-4 जिल्ह्याचा आता मी पूर्ण 2-3 दिवसात दौरा केलेला आहे। शेतकरी टाहो फोडत आहेत, लोकांच्या घरात शेतीचं नुकसान झालं एक वेगळी बाब, कित्येक ठिकाणी पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले, शाळेमध्ये पाणी घुसलं, मुलांचे दप्तर वाहून गेले, मुलांच्या शाळा बंद आहे, असे वेगवेगळे कंगोरे या सगळ्या प्रश्नाला आहेत। आणि मला असं वाटतं सरकार याच्यात अजूनही गांभीर्यपूर्वक नाही आहे। सरकारचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अजूनही गांभीर्यानं या विषयाला घेतलेलं नाही, परंतु सर्वसामान्य जनता ही या सरकारकडून अपेक्षा करते। दादा, धाराशिव जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी जास्त आहेत आणि एका ठिकाणच्या 10-10, 15-15 गायी वाहून गेल्यात आणि त्यांचा प्रश्न असा आहे की वाहून गेलेल्या गायी दाखवायच्या कशा, असा एक प्रश्न। त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे की सगळ्यांचाच PM रिपोर्टची गरज नाही, कुठेतरी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये कुठं ना कुठं नोंद असते, एखादी पावती असते शेतकऱ्याकडं, या आधारावर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। कारण वाहून गेलेले जनावर काही सापडत नाही आहे, सापडतील 8-15 दिवसांनी ते कुजलेल्या अवस्थेत असतील, त्याचं कसं PM होणार? म्हणून सरकार, मला असं वाटतं याच्यामध्ये लिबरल सरकारला राहावंच लागेल। जे जनावरं गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील, हे सगळे वाहून गेले असेल याच्यासाठी NDRFच्या निकषापेक्षा जास्त, कारण तसे NDRFच्या निकषामध्ये 35,000 आणि एका मला वाटतं शेतकऱ्याला 2 का 3, आता कोणाच्या 10 वाहून गेल्या गायी, कोणाच्या 15 म्हशी वाहून गेल्या। आता म्हशीची किंमत तर 1,00,000-1.5 लाख रुपये, म्हशीची किंमत 2-2 लाख आहे। आणि मग असं असताना 35,000 होणार काय? पण तो ठीक आहे, जे काही निकष आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं सरकारने PMची अट शिथिल करून एक सकृतदर्शनी काहीतरी पूर्वाग्रह धरून याच्यात मदत दिली पाहिजे। ओके, धन्यवाद। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे आणि त्या परिस्थितीचा आढावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला आहे आणि शेतकऱ्याला समाधानकारक मदत द्या अशी त्यांची मागणी आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।